मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या 3 भावांनी आपल्यासाठी आणली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सख्या भावाच्या तोडीने जर आपला कोणी विचार केला असेल तर या आपल्या 3 लाडक्या भावांनी केला। म्हणून मी आपल्या सगळ्या जणींच्या वतीने आज त्यांचे मनापासूनचे ऋण व्यक्त करते। आजचा हा दिवस आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा सोहळा आपण आयोजित केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे तो वितरित करण्यात आला आणि आज या योजनेअंतर्गत अर्ज केले त्या पात्र अर्जांचे जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण 5.6 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं विभाग म्हणून ही महत्त्वाकांक्षी योजना आम्हाला आज राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे। पाऊस नाही आहे, ही अंमलबजावणी आहे। ही गेल्या अनेक वर्ष ज्यांनी केलं नाही, आता ते जर असं मला काय म्हणाले ते हे राहणारे हे जे बिल्डिंग मध्ये राहणारे डेव्हलपर आहेत का? हे सर्वसामान्य लोक आहेत, हे गिरणी कामगार आहेत, सर्वसामान्य मुंबईकर आहेत। या लोकांच्यामुळे मुंबईकर गेला नाला सोपाऱ्याला, गेला वसईला, इकडे गेला बदलापूर, अंबरनाथ, वांगणीला, त्यांना आम्हाला पुन्हा मुंबईत आणायचं आहे आणि म्हणूनच आम्ही ही योजना केलेली आहे। जे बाळासाहेबांचं स्वप्न विसरले ते आम्ही बाळासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करतोय आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं सर्वांसाठी घरं हे जे धोरण आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय। ज्यांनी मुंबई विकली ते आमच्यावर काय आरोप करणार? गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये दिल्या का सुविधा? आम्ही मुंबई टिकवतोय, मुंबई टिकवली आणि ह्या सगळ्या लोकांना आम्ही पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचा जो आमचा मानस आहे तो आमचा हेतू स्पष्ट आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही, घेणार नाही, कारण शेवटी मुंबईकर सुज्ञ आहे। मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा देवेंद्रजींनी आम्ही या मुंबईसाठी जे निर्णय घेतले कॉन्क्रिटायझेशनचे, का घेतले नाही तुम्ही? का खड्ड्यातला प्रवास लोकांना दिला? का लोकांचे बळी घेतले? का त्याच्यामध्ये करप्शन केलं? हे आम्हाला सांगा। आणि त्यामुळे डांबराचे रस्ते आता बिलकुल नाहीत। पुढच्या मे मध्ये मुंबईतले बरेचसे रस्ते खड्डेमुक्त होतील। पुढच्या डिसेंबरपर्यंत आणखी खड्डेमुक्त होतील। मुंबई खड्डेमुक्त करण्याचं धोरण आम्ही घेतलेलं आहे।